मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक म्हणतो की शांतनू, पोलिसांकडून पल्लवीबद्दल काही कळलं का? तेव्हा शांतनू म्हणतो की नाही अजून. विनायक म्हणतो की समजेल, ते त्यांचं काम करताय ना, त्यामुळं पल्लवी नक्की सापडेल. आणि आपण सर्वांनी असं उदास होऊन काहीच उपयोग नाही. उलट आपण जास्त एफर्ट्स घेतले पाहिजे पल्लवीला शोधण्यासाठी. बरोबर ना? परंतु शांतनू काहीच उत्तर देत नाही. विनायक म्हणतो की अरे असं काय करतोयस? मला सांग की मी जोपर्यंत इथं नव्हतं तोपर्यंत हे घर तू सांभाळत होतास ना? मग आता पल्लवीच्या बाबतीत तू जास्त पॉझिटिव्ह पाहिजेस. कमॉन चल, आपण असं बसून चालणार नाही, आपण तिला शोधायला जाऊयात. आणि शांतनू, आता मी आलोय, आपण दोघं मिळून तिला शोधूयात, ती नक्की सापडेल. आदिती मॅम देखील म्हणतात की शांतनू, विनायक म्हणतो ते बरोबर आहे रे, आपण असं हातपाय गाळून नाही चालणार. आपण नव्याने प्रयत्न करूयात ना पल्लवीला शोधण्याचा. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. तर इकडे मेघना मोठ्या आईला बोलवण्यासाठी आलेली असते. ती दरवाजा उघडते तर मोठी आई खाली पडलेली असते. ते बघून मेघना मोठ्याने ओरडते, त्यामुळे घरातले सर्वजण तिथे येतात. शांतनू विचारतो की मोठी आई, काय झालंय? विनायक देखील म्हणतो की अगं आई, आता मी आलोय, मी घरातल्या सर्वांना चेअरअप करतो आणि तूच अशीच. मोठे काका देखील म्हणत असतात की अगं सुपर्णा, उठ, सगळ्यांना तुझी काळजी आहे, अरे उठ. विनायक म्हणतो की अगं आई, पल्लवी नक्की सापडेल, आपण सगळ्यांनी आता स्ट्रॉंग व्हायला हवं ना. मोठी आई मात्र तरीही उठत नाही. विनायक मनात म्हणतो की ही नाटक करतेय की नक्की बेशुद्ध पडलीये. आई कधी काय वागेल ना, समजणं सुद्धा अवघड आहे. तेव्हा मोठे काका विनायकला धीर देतात. मोठ्या आईच्या काळजीपोटी शांतनूच्या डोळ्यात पाणी असतं. तेवढ्यात विभावरी पाणी घेऊन येते. मोठ्या आईच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडल्यावर मोठी आई लगेच जागी होते. मोठ्या आईला शुद्धीवर आलेलं बघून सगळ्यांना बरं वाटतं. तर मोठी आई उठल्या उठल्या म्हणत असते की पल्लवी, माझी पल्लवी आली का रे? हे बघून मात्र आदिती मॅम आणि प्रभाकर सर एकमेकांकडे बघत असतात. विनायक म्हणतो की हे बघ आई, इथं सर्वजण जमलेत, प्रभू काका आहे, बाबा आहे, सगळे आहेत इथे. तेव्हा मोठी आई म्हणते की सगळे आहेत रे, फक्त माझी पल्लवी नाहीये. आणि असं म्हणून नाटकं करत ती रडत असते. मोठी आई म्हणते की तिच्या काळजीने माझा जीव तिळतिळ तुटतो रे. आणि मग शांतनू आणि विनायक मोठ्या आईला उठवतात आणि तिला घेऊन हॉलमध्ये जातात. शांतनू मोठ्या आईला खाली बसवतो, तिला पाणी देतो. मोठी आई मात्र एकच रट लावत असते की कुठे असेल रे आपली पल्लवी, कुठे असेल रे आपली पल्लवी. विभावरी म्हणते की कालपासून काहीच खाल्लं नाहीये त्यांनी, म्हणूनच त्यांना त्रास झाला असणार. मेघना म्हणते की माझ्याही लक्षात नाही आलं, मी तर त्यांना बघायला पाहिजे होतं देवघरात जाऊन. शांतनू म्हणतो की नाही वहिनी, तुझी यात काहीच चूक नाही. तो मोठ्या आईला म्हणतो की मोठी आई, तुला काय गरज आहे उपास तापास करायची? किती त्रास होतोय बघ तुला. प्रदीप म्हणतो की वहिनी, तुम्हाला त्रास होतोय ना, थांबा मी डॉक्टरांनाच फोन करतो. डॉक्टरांचं नाव ऐकल्यावर मोठी आई घाबरते. ती म्हणते की नाही नको, आता बरं वाटतं मला. विनायक देखील म्हणतो की नका बोलू, ती आता बरी आहे. आणि आई, आता हे उपास तापास करणं आता बास झालं. मेघना म्हणते की मी मोठ्या आईंसाठी काहीतरी खायला घेऊन येते. आणि मग ती लगेचच खायला घेऊन येते. शांतनू त्याच्या हाताने मोठ्या आईला भरवत असतो. तो मोठ्या आईला घास भरवणार, तेवढ्यात मोठे काका म्हणतात की ती अन्नाचा एक कणही खाणार नाहीये. हे बघून मात्र सगळेजण मोठ्या काकांकडे बघत असतात. मोठ्या आईला आठवतं की मोठ्या काकांनी तिला सांगितलेलं असतं की 24 तास तू एक कणही खाणार नाहीयेस. मोठे काका सर्वांना म्हणतात की मला माहिती आहे ना, तिची लाडकी सून जर बेपत्ता असल्यावर तिच्या घशाखाली घास तरी कसा उतरेल. आत्ता कुठे त्या दोघींचं छान चाललं होतं, दोघींनाही एकमेकींशिवाय करमत नाही. अशा परिस्थितीत अन्न तरी कसं गोड लागेल हिला, हो ना सुपर्णा? तेव्हा मोठी आई म्हणते की नाही शांतनू, मला खरंच काहीही खायची इच्छा नाहीये. नाही नको, पल्लवी सापडायला हवी, कोणत्याही परिस्थितीत आपली पल्लवी घरी यायला हवी. मला तर आता अन्नाचा कणसुद्धा जाणार नाही रे. विनायक म्हणतो की ठीक आहे आई, पण बाकीच्यांनी तरी खाऊन घ्या, आपल्यामध्ये एनर्जी पाहिजे पल्लवीला शोधण्यासाठी. शांतनू म्हणतो की दादा, मला पण नाही जेवायचं, मी एक काम करतो, बाहेर जाऊन पल्लवीला शोधण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी क्ल्यू तरी मिळेल आपल्याला. फक्त पोलिसांवर डिपेंडंट राहून उपयोग नाही. तेव्हा विनायक म्हणतो की ठीक आहे, मी पण येतो तुझ्यासोबत. शांतनू म्हणतो की नाही दादा, तू इथेच थांब, तू इथे असला तर तू मोठ्या आईची काळजी तरी घेऊ शकतोस. आणि बाबा आहेत ना माझ्यासोबत यायला.
आणि मग शांतनू आणि प्रभाकर सर दोघेही पल्लवीला शोधण्यासाठी बाहेर पडतात. मोठे काका मात्र खूप रागाने मोठ्या आईकडे बघत असतात. मोठी आई नजर चोरून म्हणते की कुठे असेल आपली पल्लवी, कुठे असेल आपली पल्लवी. तर इकडे पल्लवी मात्र तळघरामध्ये स्वतःला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. ती स्वतःला सोडवण्यासाठी खुर्ची मागे पुढे करत असते आणि असं करत असतानाच खुर्ची खाली पडते आणि त्याचबरोबर पल्लवी देखील खाली पडते. ती फक्त म्हणत असते की मला वाचवा वाचवा आणि खूप रडत असते. ती म्हणते की कोणीतरी वाचवा मला. मनात म्हणते की मी मोठ्या आईंना भेटल्यानंतरच हे सर्व घडलंय, म्हणजे हे सर्व त्यांचंच कारस्थान असणार आहे. पण मी त्यांच्या नकळत त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला हे त्यांना माहीतच नव्हतं. रेकॉर्ड केलेलं गेलं कुठे? मला तर बांधून ठेवलंय. पर्स, पेन ड्राईव्ह आणि माझा मोबाईल हे सर्व कुठं असेल? तर पल्लवीची पर्स ही सोफ्यावर पडलेली असते. तर मोठे काका आणि विनायक मात्र दाबक्या पावलांनी तळघरात येतात. पल्लवीला मात्र कोणीतरी आल्याची चाहूल होते. ती म्हणते की कोण आहे? प्लीज मला वाचवा, प्लीज माझी कोणीतरी मदत करा. आणि मग विनायकचं लक्ष सोफ्यावर पडलेल्या त्या बॅगकडे जातं. विनायक तिची सर्व पर्स सोफ्यावर खाली करतो आणि त्यातून एक पेनड्राईव्ह खाली पडतो. विनायक तो पेनड्राईव्ह घेऊन तिथून निघून जातो. त्याचबरोबर मोठे काका देखील त्याच्या मागोमाग जातात. पल्लवी म्हणत असते की प्लीज जाऊ नका, मला वाचवा. मोठे काका आणि विनायक दोघंही बाहेर आलेले असतात, परंतु विनायक पल्लवीची पर्स हातात घेऊन आलेला असतो. मोठे काका म्हणतात की अरे ही पर्स हातात का घेऊन आलास? लपव पहिल्यांदा ती. आणि मग विनायक त्याच्या आड ती पर्स लपवतो. मोठे काका म्हणतात की एवढी शोधाशोध केली पण हाताला काहीच लागलं नाही, उगाच एवढी धावपळ करून काहीच झालं नाही. तेव्हा विनायक म्हणतो की नाही बाबा, हे शक्य नाही आहे, कारण शांतनूशी बोलताना मी तिला स्वतः ऐकलंय. ती म्हणत होती की तिच्या हाताला काहीतरी लागलंय. अहो मी क्लिअरली ऐकलंय तसं. तरी पण या प्रकरणात आपण अलर्ट राहायला पाहिजे. मोठे काका म्हणतात की हे बघ, तू सांगितल्यामुळे तिला इथं किडनॅप करून आणले. आता जर काही साध्यच झालं नाही तर काय करायचं? विनायक म्हणतो की तसाही तुमच्या जीवनातला काठाच आहे ना ती, आणि आईनेही सगळं सांगून दिलंय तिला. समजा तिने शांतनूला वगैरे सांगितलं तर तुमची सत्ता वगैरे विसराच. शांतनू काय दया दाखवणार आहे तुमच्यावर? मोठे काका म्हणतात की तू बोलतोय ते पण बरोबर आहे. चल आपण निघूयात आणि त्या पर्सची काहीतरी विल्हेवाट लाव. त्या पर्सवर कोणाचं लक्ष पडता कामा नये. विनायक म्हणतो की तुम्ही जा इथून, त्या पर्सचं काय करायचं ते बघतो मी. तर इकडे पल्लवी तिच्या हाताने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ती अपयशी होते. मोठी आई इकडे मोठ्या काकांचीच वाट बघत असते. मोठे काका तेवढ्यात येतात. मोठी आई म्हणते की अहो काय झालं? पल्लवीकडे पुरावा सापडायला जाताय असं सांगून गेलात आणि आत्ता आलात. इतक्या वेळा मी तुम्हाला फोन केला, तुम्ही फोनसुद्धा उचलला नाहीत. मोठे काका म्हणतात की मी जरा कामात होतो. मोठी आई म्हणते की हो पण काय झालं, मला जरा कळवायचं ना. काही सापडलं का? तेव्हा मोठे काका म्हणतात की काही विशेष नाही सापडलं. तिच्यापाशी फोनही नव्हता, तो तुटलेला होता आणि बाकीचं सगळं विनायक बघतोय. मोठी आई म्हणते की ते जाऊ द्या, पण तुम्ही तिच्याजवळ एवढी शोधाशोध केली, तिला संशय तर नाही आला ना? तिचे कान अगदी तिखट आहे म्हणून विचारतीये. विनायक मोठ्या आईला म्हणतो की डोंट वरी, त्या पल्लवीची सगळी शक्ती आणि ताकद काढून घेतली आपण. काही कळू नाही देणार आपण तिला, आणि आम्ही दोघांनी पूर्ण खबर घेतली आहे की तिला काहीच कळलं नाही. मोठे काका विनायकला म्हणतात की बरं मला सांग की तिच्याकडं महत्त्वाचं असं आपल्याला काहीच मिळालेलं नाही आहे. यापुढे तिचं काय करायचं, काय ठरवलं आहे आपण? तेव्हा विनायक म्हणतो की पुढचा विचार करून नेक्स्ट स्टेप घेतो बाबा मी. ऐका आता, असं म्हणून विनायक पुढचा प्लॅन हा मोठे काका आणि मोठ्या आईला समजावत असतो. विनायक म्हणतो की एकदा ठरवलं तर सगळं काही शक्य आहे, मी मॅनेज करतो सर्व. तर इकडे पल्लवी मात्र स्वतःशीच झुंज देत असते. बिचारी खूप रडत असते. कोणी आहे का इथं आणि मला वाचवा असंच ती म्हणत असते. तिच्या हाताने ती तोंडावरचा रुमाल काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला तो काढता येत नसतो. ती म्हणत असते की शांतनू माझी वाट बघत असतील. तर इकडे शांतनूला डोळा लागलेला असतो आणि त्यातही त्याला स्वप्न पडत असतं. ते स्वप्न पल्लवीबद्दल असतो. तो मोठ्याने ओरडतो की पल्लवी, आणि ताटकन जागा होतो. तो खूप मोठ्याने ओरडलेला असतो, त्यामुळे आदिती आणि प्रभाकर सर मात्र धावत त्याच्या रूममध्ये येतात. आदिती मॅम विचारतात की काय झालं शांतनू, का घाबरलास एवढा? प्रभाकर सर त्याला पाणी देतात. शांतनू पाणी पितो. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू तुझी काळजी कळतीये मला, तू पल्लवीची काळजी करू नकोस, आपण तिला शोधूयात ना.
आदिती मॅम म्हणतात की शांतनू, अरे तू असा धीर नको सोडूस बाळा. आणि नंतर घरातील सर्वजण तिथे येतात. सगळेजण विचारत असतात की शांतनूला काय झालं, शांतनूला काय झालं. त्यानंतर मोठी आई लगेच रडत रडत येते आणि म्हणते की काय झालं माझ्या शांतनूला. ती म्हणते की काही वाईट स्वप्न बघितलंस का तू? अरे बाळा, तूच जर असा धीर सोडला तर कसं होणार? आपली पल्लवी सुखरूप घरी यावी म्हणून मी देवाला साकडं घातलंय. तू काळजी करू नकोस, हे बघ मी अंगारा आणलाय देवाचा. असं म्हणून मोठी आई शांतनूच्या कपाळावर अंगारा लावते. विनायक शांतनूला विचारतो की शांतनू, अरे काय झालंय तुला? आणि तेवढ्यातच शांतनूचा फोन वाजतो. शांतनू बघतो तर तो इन्स्पेक्टर साहेबांचा फोन असतो. शांतनू फोन घेतो आणि म्हणतो की सापडली का पल्लवी? कुठं आहे ती? मला सांगा, मी लगेच तिथे येतो. तेव्हा इन्स्पेक्टर सर म्हणतात की हो शांतनू, तुम्हाला आता इथे यावंच लागेल. तेव्हा शांतनू म्हणतो की तेच तर म्हणतोय, कुठे यायचं मला सांगा फक्त. पल्लवी आता आहे का तुमच्यासमोर? तिला फोन द्या ना, मी बोलतो तिच्याशी. विनायक आणि मोठे काका मात्र एकमेकांकडे बघत असतात आणि मोठी आईसुद्धा घाबरलेली असते. इन्स्पेक्टर सर म्हणतात की शांतनू प्लीज जरा शांत व्हा, बातमी थोडी सिरियस आहे. तेव्हा शांतनू विचारतो की काय झालंय? इन्स्पेक्टर सर म्हणतात की मिस्टर शांतनू, पल्लवी तर काय आम्हाला सापडलेल्या नाही आहेत, परंतु त्यांच्यासारख्याच वर्णनाची एक डेड बॉडी आम्हाला सापडली आहे. हे ऐकून मात्र शांतनूला खूप जोराचा धक्का बसतो आणि तो बेडवर पडतो. त्याची ही हालत बघून मात्र घरातल्या सर्व जणांना खूप टेन्शन येतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, इन्स्पेक्टर सर सर्वांना म्हणतात की तुमच्यापैकी जे त्यांच्याजवळचे 4 महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते माझ्यासोबत चला. आणि मग आदिती मॅम, प्रभाकर सर, शांतनू आणि विनायक चौघेही तिथे डेड बॉडी पाहण्यासाठी जातात. डेड बॉडीच्या वरचा कपडा उतरवला जातो. शांतनू त्याकडे बघतो तर त्यालाही मोठा धक्का बसतो. आदिती मॅम आणि प्रभाकर सरसुद्धा घाबरतात. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते संकेत जाधवार, दुंबर, अलका दळवी, स्वाती कामत, पूजा कांबळे, योगेश मेश्रम, संकेत लिंगायत, पर्णा मायेकर, वैभव आवलेकर, राजश्री आवलेकर, शुभांगी अमृतकर, बेबी भालचक्र, रमाकांत जाधव, सीमा जाधव, रामदास ढाकणे, आनंद केसवानी, सुशीला एस पाठक, दृष्टी तेडगुरे, चेतना डावरे, गीता कोंडे, प्रतिभा त्रिभुवन, मुकुंद कुलकर्णी, कल्पना परदेसी, योगिता मार्कंड, अश्विनी बुगडे, वैष्णवी, कविता नवले, मोनिका वरपे, पूजा आंधळे, खंडू केसकर, मयूर धाकणे, चेतना, माया सुतार, श्री देशमाने, रवींद्र वायकोळे, नीलम गावठे, नीलम गव्हाणे, निर्मला लोखंडे, प्रवीण पाटील, रेखा साळुंके, नितीन लांडे, रचना पारधिये, माधुरी वाळुंज, आदिराज, रवींद्र कोमनक, किरण पाटील, सतीश पाटील, कल्पना चौधरी, निकिता साळवी, अजय कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, दीपक चक्रवार, दिलीप तुपे, यशस्वी परब, रेणुका बिरादार, अवनी शिंदे, वैभव कुश्ते, भाग्यश्री तांबे, रीना पाटकर, संतोष राजगुरू, रंजना, स्नेहल आदुरकर, योगेश टोनसाळी, मंगेश कदम, लीला मांडगे, अश्विनी सानप, उषा बोंद्रे, कमल माने, आकाश जाधव, नीलम गीते, चंद्रशेखर भातवाडेकर, स्वाती कुलकर्णी, गीता चंदेर, शशांक जाधव, गायत्री कालपंडे, बीना परांजपे, शुभांगी सावंत,